नमस्कार, मी पत्रकार बंडू कांबळे, पीबीएन इंडिया परभणी. गंगाखेड परभणी रस्त्यावरती एक वयोवृद्ध आजी, एक अंदाजे वय 60 ते 65 वर्षाची एक म्हातारी आजी त्या ठिकाणी रस्त्यावरती एक भटकत होती. तिला म्हणजे काही बोलता येत नाही तेवढं बरोबर आणि नाव पण काही सांगता येत नाही. पण मी सर्वांना आवाहन करत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जर ती आजी कुणाच्या घरची जर म्हणजे चालून जर आली असेल तर सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्या आजींना दैठणा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, दुबे साहेब यांच्या माध्यमातून आणि बरेच काही तिथलचे नागरिक रस्त्यावर त्या ठिकाणी थांबून त्या आजीबाईला आपल्या परभणी येथील सावली निवारा या ठिकाणी आणून आपण ठेवलेला आहे. जर कुणाची आजी कुणाची हुकून चुकून जर रस्त्यावर काही भटकत असेल किंवा हरवली असेल तर त्यांनी सावली निवारा या ठिकाणी येऊन भेट द्यावी अशी नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. सकाळी मी एसटीने जात होतो त्यावेळेस या इथं बसलेल्या होत्या. हा, वाटत म्हणजे रस्त्यामध्ये येत आहेत. किती वाजता बघितलं होतं तुम्ही आजी? 11-12 वाजता. बरं, म्हणजे कुठं हे परिसर कोणता सांगता येईल? हे उमरी फाटा. बरं, दैठणा पोलीस स्टेशन मध्ये येते. आम्ही परभणीला रोज अपडाऊन करतो, वडगाव ते परभणी. तिथं आम्हाला कांबळे पत्रकारनं उभा केलं आणि म्हणजे आजी कोण्या गावची ओळखीचे आहेत का? म्हणलं नाही. तर पण हे आपलं काय ते सोय लावावं लागेल. मग आम्ही सगळ्यांनी म्हणून डुबे साहेबाला फोन लावला. त्याच्या सोबत घेऊन आम्ही सावली निवारा तिथं आणून त्याची व्यवस्थित हे केलं, समजा खाऊ पिऊ घालून द्यायला तिथं सोडलंय. काय सांगाल, एक आजी तुम्ही सावली निवारा या ठिकाणी नागरिकांच्या मदतीनं आणि दुबे साहेबांच्या मदतीने इथं आणून सोडलेलं आहे, काय सांगाल? मी स्वतः उमरी फाट्यावर भाऊचा डबा घेऊन जात होतो पंपावर. त्यावेळेस नागरिक रस्त्याच्या कडेला उभे होते. नागरिकांना विचारपूस केली असता ही आजी, वयस्कर आजी रस्त्याच्या कडेला एकदम साईडला उभ्या होत्या. त्यावेळेस नागरिक जमा होते. त्यांना घेऊन जाण्याची सर्व डुबे सर, दैठणा पोलीस स्टेशनचे तिथे आलेले होते. त्यांचे असं पत्रकार कांबळे सर यांना सोबत घेऊन मी स्वतः, माझे सहकारी सुमित यांना घेऊन मी स्वतः महापौर साहेबांना, इक्बाल सरला फोन केला. ते म्हणले हाय गाय करू नका, जे वेळ लागेल तर मी स्वतः येतो. सरचा फोन गेल्याबरोबर सावली निवारा येथील संपर्क केला. तिथं ह्या आजीबाईला स्थानांतरित करण्यात आले आहे.